हाय एव्हरीवन, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. सो एकंदरीतच कंबाईन गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे आणि त्या अनुषंगाने आयोगाने कंबाईन गट ब आणि गट क साठी जी काही प्रथम उत्तर तालिका आहे, फर्स्ट ॲन्सर की जे आहेत, सो आयोगाने प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांचे एकंदरीत स्कोअरमध्ये बराच व्हेरिएशन आपल्याला दिसून येतो. सो थोडक्यात जर आपण पेपरच्या काठिण्य पातळीविषयी जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये कंबाईन गट ब थोडा मॉडरेट टू टफ या लेवलचा होता आणि कंबाईन गट क सो एकंदरीतच इझी टू मॉडरेट या कॅटेगरीमध्ये आपण जो पेपरचे जे काही काठिण्य पातळी आहे सो त्याला आपण डिवाईड करू शकतो. सो त्यानुसार त्याच व्हेरिएशनमध्ये एकंदरीत आपल्याला कट ऑफ कुठंतरी दिसून येणार आहे. सो आपल्याकडे पोस्ट किती आहेत, ओके. सो एकंदरीतच पोस्ट किती जागेसाठी परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती, सो त्यानुसार मुख्य परीक्षेसाठी किती विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे, सो त्यानुसार एकंदरीतच कट ऑफमध्ये किती व्हेरिएशन येऊ शकतो किंवा कट ऑफ किती लागू शकतो, सो ते डिपेंड असणार आहे. सो त्या थोडक्यात कट ऑफविषयी जास्त चर्चा करणे सध्या तरी एकंदरीतच तर्कसंगत आपण म्हणू शकणार नाही. तरी देखील आपण या ठिकाणी एक रॉ स्कोर बघणार आहोत. सो त्या रॉ स्कोरच्या पलीकडे तुमचा जर स्कोर असेल तर तुम्ही नक्कीच मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला पाहिजे. सो याला आपण सायलेंट बॅटल मेन्स 2025 हे नाव दिलेलं आहे. आता यामध्ये आपण काय काय बघणार आहोत तर थोडक्यात कंबाईन गट ब आणि गट क साठी कट ऑफ किती लागेल, त्यानंतर आपल्याला जो काही आयोगाने मुख्य परीक्षेचा सिलेबस डिफाईन केलेला आहे किंवा दिलेला आहे, सो त्यानुसार जे पेपर 2मध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, त्याच्यानंतर पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सो त्यानुसार मागील 2 वर्षामध्ये 2023-24मध्ये आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने त्या सब्जेक्ट वाईज एकंदरीत मार्कांचं वेटेज किती आहे, सो ते देखील आपण एक्सेल सीटच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यानंतर मागच्या वर्षी 2024च्या मुख्य परीक्षेमध्ये कंबाईन गट ब असेल किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये माझ्या हातून जे काही सिली मिस्टेक झालेले असतील, सो ते आणि कोणकोणत्या गोष्टी किंवा मुख्य परीक्षेला जाण्याआधी कोणत्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायचं आहे, सो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि थोडक्यात नियोजन आपण बघणार आहोत, ओके. सो सर्वात आधी कीप इट सिम्पल. तुमचं मुख्य परीक्षेचं नियोजन जितकं सिम्पल, जितकं स्ट्रिक्ट आणि जितकं कन्साईज असेल, सो तितकं तुम्हाला तुमचा सिलेबस कव्हर करण्यामध्ये आणि परीक्षेला कॉन्फिडेंटली सामोरे जाण्यामध्ये तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. सो याचा विचार करून तुम्ही तुमची जी काही परीक्षा पद्धती जी आपल्याला आयोगाने दिलेली आहे, सो ती आखणे आणि आपला सिलेबस कंप्लीट करणे हे आपल्यासमोर सर्वात महत्त्वाचं आव्हान असणार आहे, ओके. सर्वात आधी आपण एका प्रश्नाने सुरू करूयात. तुम्ही आणि मी सुद्धा हा जो प्रश्न आहे, सो मे, जून व जुलै 2024मध्ये होणारी कंबाईन गट ब आणि गट क जी काही पूर्वपरीक्षा आहे, सो ती परीक्षा देणार आहे का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधून किंवा तुमच्या स्वविवेकातून त्याचं उत्तर काय मिळते. जर हो असं असेल तर लक्षात घ्यायचं आहे की जर हो असेल तर त्या ठिकाणी कट ऑफचा कुठल्याही कट ऑफविषयी चर्चेत भाग घेण्यामध्ये पॉईंट नाही आहे. सो युजलेस टाईम आपण म्हणू शकतो. सो युजलेस आहे त्या गोष्टीमध्ये आपण पार्टिसिपेट करणे. कट ऑफ किती लागेल, कमी लागेल, जास्त लागेल वगैरे वगैरे. जर तुमचा पूर्वपरीक्षेचा जो काही स्कोर किती येतो आहे याच्यापेक्षा तुम्ही पुढची पूर्वपरीक्षा देणार असाल आणि तुमचा जो काही आता जो तुमच्याकडे मिळालेला वेळ आहे, तर त्या वेळेचा तुम्हाला कशा पद्धतीने युटिलाइज करायचा आहे, सो त्यानुसार तुमचा अभ्यासाची जी काही समोरची दिशा आहे, सो ते निश्चित होणार आहे, ओके. सो त्यानुसार तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की जून आणि जुलै 2026मध्ये जी काही कंबाईन गट ब आणि गट क ची जी काही पूर्वपरीक्षा आहे, सो ती परीक्षा मी देणार आहे का. सो नक्कीच तुम्ही देणार असाल तर मग कट ऑफचं चर्चा करत बसायचं नाही आहे. तर आपल्याला मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आयोगाने दिलेला आहे, सो ते आपल्याला कव्हर करायचं आहे, ओके. आता कंबाईन गट ब आणि गट क साठी आपल्याकडे शिल्लक किती दिवस आहेत, सो त्याचा जर आपण विचार केला तर एकंदरीतच जवळपास आजपासनं म्हणजे काय तर 21 जानेवारीपासनं कंबाईन गट ब साठी जवळपास 116 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत आणि कंबाईन गट क साठी जवळपास 137 दिवस आपल्याकडे आहेत. सो या साधारणतः 3 महिने आपण म्हणू शकतो, ओके. सो 3 ते 3.5 महिने आपल्याकडे जो मिळालेला वेळ आहे, सो त्याचा प्रॉपर युटिलाइज करून
तुम्ही मुख्य परीक्षेला सामोरं जा, कॉन्फिडेंटली सामोरं जा. तुम्हाला योग्य तो स्कोर किंवा डिझायरेबल स्कोर मिळवता येईल आणि तुम्हाला जी काही पोस्ट आहे सो त्या पोस्टपर्यंत तुम्हाला नक्कीच पोहोचता येईल. ओके. सो एक वॉरेन बफेट म्हणून उद्योजक राहून गेलेला आहे. सो त्यांनी असं म्हटलेलं आहे की ॲन इडियट विथ अ प्लॅन कॅन बीट अ जिनियस विदाऊट अ प्लॅन. ओके. सो एखादा मूर्ख व्यक्ती एक निश्चित प्लॅनिंगनुसार किंवा निश्चित योजनेनुसार एखाद्या जिनियसला देखील किंवा एखादा हुशार व्यक्तीला देखील जो न्यूजन लेस आहे किंवा प्लॅनलेस आहे सो अशा व्यक्तीला देखील परास्त करू शकतो किंवा बीट करू शकतो. सो या कोटनं किंवा हा जो काही विचार आहे सो तो विचार डोक्यात ठेवून तुम्ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सामोरे गेले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत असेल. सो या ठिकाणी 116 दिवस कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी तर 137 दिवस म्हणजे जवळपास तुमच्याकडे 312. ओके. सो जवळपास 4 महिने आपण म्हणू शकतो. कंबाईन गट क साठी 4 महिने आणि कंबाईन गट ब साठी जवळपास 3.5 ते 4 महिन्यांचा कालावधी आपल्याकडे आहे. ओके. त्यानंतर कंबाईन गट ब आणि गट क 2026ची पूर्वपरीक्षा कधी आयोजित होणार आहे तर 14 जूनला आणि त्याच्यानंतर 12 जुलै 2026ला कंबाईन गट ब आणि गट कची पूर्वपरीक्षा आयोजित होणार आहे. गट कची मुख्य परीक्षा दिल्या 7 जूनला गट कची मुख्य परीक्षा आहे. त्याच्या नेक्स्ट आठवड्यामध्ये नेक्स्ट संडेला एकंदरीतच 14 जूनला कंबाईन गट बची पूर्वपरीक्षा असणार आहे. त्यामुळे सध्याचा जो काही आपल्याला मिळालेला जो कालावधी आहे सो त्याचा व्यवस्थित जर प्रॉपर आपण योग्य वेनं जर गेलं तर व्यवस्थित तुम्हाला दोन्ही परीक्षा जी आहेत ते कव्हर करता येईल. ओके. आता कट ऑफ विषयी थोडक्यात बोलूयात. सो एकंदरीतच परीक्षेची जी काही काठिण्य पातळी आहे पेपरची जी काही डिफिकल्टी लेवल आहे सो त्यानुसार जर आपण विचार केला तर आता या ठिकाणी कट ऑफ सांगायला मी आयोग नाही. ओके. तरी एक रॉ स्कोर तुमच्याजवळ असेल सो एक अंदाज यावा आणि विविध विद्यार्थ्यांशी संवाद साधून किंवा विविध विद्यार्थ्यांच्या कट ऑफ विषयी चर्चा करून कट ऑफ किती लागू शकतो सो त्याविषयी कंबाईन गट ब आणि गट क साठी या ठिकाणी दिलेलं आहे. आता इतकंच याच दरम्यान लागेल असं मी निश्चितच म्हणणार नाही किंवा यापेक्षा कमी लागू शकतो किंवा यापेक्षा जास्त लागू शकतो. पण या रेंजमध्ये तुमचा स्कोर असेल तर तुम्ही नक्कीच डेफिनेटली यू शुड स्टार्ट फॉर मेन्स. ओके. सो ओपन जनरलचा कट ऑफ 53 आणि -+2 या दरम्यान किंवा या रेंजमध्ये लागू शकतो. 53पेक्षा 2-1 मार्क कमी किंवा 2-1 मार्क जास्त. त्यानंतर ओपन जनरल फिमेलसाठी 50 -+2 हे लक्षात ठेवायचं आहे. या रेंजमध्ये कट ऑफ लागू शकतो. ओके. सो हे झालं कंबाईन गट ब साठी. गट क कंबाईन गट ब पेक्षा ओके सो ग्रुप बी पेक्षा ग्रुप सी जी आहे सो त्याची जी काही डिफिकल्टी लेवल आहे सो ती इझी टू मॉडरेट या लेवलची होती. त्याच्यामुळे थोडा कट ऑफ जास्त जाऊ शकतो. 57 -+2 हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. सो 57 -+2 आणि ओपन जनरल फिमेलसाठी ओके सो ओपन फिमेलसाठी लक्षात ठेवायचं आहे 53 -+2. ओके. सो 53 -2 किंवा +2 या दरम्यान फिमेल ग्रुप सीसाठी आणि 57 -2 +2 या रेंजमध्ये मेल जनरल. ओके. सो ओपन मेन जनरलचा जो काही कट ऑफ आहे तो लागू शकतो. सो या कट ऑफचा विचार करूनच तुमचा जो स्कोर येत असेल त्यानंतर तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वविवेकातून लागू शकता की तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ मागील वर्षातील कट ऑफची चर्चा करून किंवा त्याचा विचार करून तुम्ही ते ठरवू शकता. ओके. आता सब्जेक्ट वाईज जे काही क्वेश्चनचं सेग्रिगेशन जर आपण बघितलं तर एकंदरीत जो काही सिलेबस आपल्याला आयोगाने डिफाईन केलेला आहे सो त्यामध्ये सो पेपर 2चा सिलेबस असणार आहे. पेपर 1 एकंदरीतच पेपर 1 बेसिकली लँग्वेजच्या संदर्भाने असतो. सो पेपर 2च्या सिलेबसमध्ये आपल्याला जवळपास 11 पॉईंट्स दिलेले आहे ज्याच्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता आकलन थोडक्यात रिजनिंगच्या संदर्भाने, त्यानंतर चालू घडामोडी, अंकगणित व सांख्यिकी, ओके, स्टॅटिस्टिक्स आणि जे काही न्यूमरिकल्स आहे सो हे जे काही टॉपिक आहे ते देखील आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 2 कायदे आपल्याला दिलेला आहे ज्याच्यामध्ये RTI माहितीचा अधिकार कायदा आणि राईट टू सर्व्हिस ओके महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015चा. त्यानंतर पॉलिटी किंवा राज्यव्यवस्था ओके. त्यानंतर इतिहास, भूगोल, पर्यावरण, सामान्य विज्ञान. त्यानंतर यामध्ये टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाच्या संदर्भाने रिमोट सेन्सिंग आणि IT ओके कम्प्युटरच्या संदर्भाने देखील आपल्याला आयोग प्रश्न विचारत असतो. सो तो देखील आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे. आणि इकॉनॉमिक्स. सो असे जवळपास 11 टॉपिक आपल्याला आपल्या पेपर 2च्या अनुषंगाने कव्हर करायचं आहे. आता ओव्हरऑल जर मार्कांचा वेटेजनुसार जर आपण बघितलं किंवा क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जात आहेत ओके. सो क्वेश्चनचं सेग्रिगेशन जर आपण बघितलं तर
सामान्य बुद्धिमत्ता व आकलनासाठी म्हणजे जे काही ॲप्टिट्यूड रिझनिंग जे आहे, सो त्यामध्ये दरवर्षी 10 प्रश्न आपल्याला दिसून येतात. ओके, आयदर मग ते कंबाईंड गट ब असेल, गट क असेल, सो 10 प्रश्न यावर आपल्याला दिसून येतात. त्यानंतर चालू घडामोडीच्या अनुषंगाने 10 प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये विचारला जातो आहे. कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये 15 प्रश्न आपल्याला चालू घडामोडीमध्ये असतो, मात्र मुख्य परीक्षेमध्ये 10 प्रश्न विचारला जातो आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आणि मेरिट डिसाइडिंग करणाऱ्या फॅक्टरमध्ये जर आपण विचारात घेतलं तर सामान्य बुद्धिमत्ता व आकलन म्हणजे रिझनिंग आणि जो काही अंकगणित आहे, स्टॅटिस्टिक्सचा जो काही पार्ट्स आहेत, सो हे दोन्ही मिळून जवळपास 22 मार्काचा आपल्याला विचारला जातो आहे. सो 22 मार्कांसाठी अंकगणित, बुद्धिमत्ता, रिझनिंगच्या संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे. सो अंकगणित व स्टॅटिस्टिक्सचा जर आपण विचार केला सांख्यिकीचा, दरवर्षी 12 प्रश्न किंवा या कंबाईंड गट ब गट क मध्ये 12 प्रश्न आपल्याला दिसून येतात. ओके, त्यानंतर ॲक्ट ज्याच्यामध्ये माहितीचा अधिकार कायदा व लोकसेवा अधिनियम दोन्ही परीक्षांमध्ये म्हणजे 2 वर्षी जे काही 23-24 मध्ये कंबाईंड गट ब किंवा गट क झालेले असेल, सो 3 प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. सो याचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर स्कोरिंग सब्जेक्ट आपण पॉलिटीला विचारात घेऊ शकतो. ओके, पैकीच्या पैकी यावर स्कोर करू शकतो. सो पॉलिटी 15 प्रश्न दरवर्षी कंबाईंड गट ब आणि गट क मध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर हिस्ट्रीच्या संदर्भाने 10 प्रश्न आपल्याला दिसून येतात. भूगोलाच्या संदर्भाने आता भूगोल या अंतर्गत पर्यावरणाचा देखील समावेश त्या ठिकाणी सिलेबसमध्ये करण्यात आलेला आहे. सो 2 स्वतंत्र टॉपिक आपल्याला दिले गेलेले आहे. सो आता ते भूगोलामध्ये काही पर्यावरणीय घटक विचारले जातात आणि पर्यावरणाच्या अनुषंगाने काही स्वतंत्रपणे ॲक्ट असेल, पर्यावरणीय कायदा असेल, प्रदूषणाच्या संदर्भात असेल, सो त्यावर प्रश्न विचारला जातो आहे. सो साधारणतः जर रेंज आपण बघितलं तर कोर भूगोलाचा विचार करता ज्याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न आपल्याला महाराष्ट्र भूगोलावर असतो, 1 ते 2 प्रश्न भारताच्या भूगोलावर असतो आणि 606 प्रश्न आपल्याला भूगोलावर विचारले जातात. तर 4 प्रश्न आपल्याला पर्यावरणाच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये 2 ॲक्टच्या संदर्भाने असतील, मग ते पर्यावरणीय कायदा असेल, त्याच्यानंतर जीवावरण किंवा बायोस्फेअरच्या संदर्भाने, अभयारण्याच्या संदर्भाने प्रश्न विचारला जातो आणि प्रदूषणाच्या संदर्भाने एक प्रश्न असतो. ओके, सो असे 4 एक प्रश्न आपल्याला पर्यावरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर सामान्य विज्ञान जो काही आपल्याला प्रीसाठी दिलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये फिजिक्स आहे, त्यानंतर केमिस्ट्री, बायो. ओके, सो त्यानंतर झूलॉजीच्या संदर्भाने, सो याच्यामध्ये 12 प्रश्न विचारले जातात. 12 पैकी फिजिक्सचे 3 ते 4 प्रश्न विचारले जातात, केमिस्ट्रीचे 3 एक प्रश्न आणि त्याच्यानंतर उर्वरित जे 12 प्रश्नांपैकी आहेत त्याच्यामध्ये 5 एक प्रश्न आपल्याला बायोच्या संदर्भाने किंवा जे वनस्पती शास्त्र आहे किंवा आपल्याला झूलॉजी, ओके, ज्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला एकंदरीत ॲनिमल क्लासिफिकेशनवर प्रश्न विचारला गेलेला आहे. आतापर्यंत सर्वात स्कोरिंग किंवा मोस्ट वेटेज असणारा सिलेबसमधील पॉईंट आपण बघितलं जनरल सायन्सच्या संदर्भाने, तर ॲनिमल क्लासिफिकेशनवर आपल्याला बरेच प्रश्न विचारायचे दिसून येतो. त्यानंतर 8 प्रश्न जे आहेत या सायन्स अँड टेकपैकी, सो 8 प्रश्नापैकी 4 प्रश्न हे रिमोट सेन्सिंगवर विचारले गेलेले आहेत आणि IT, ओके, IT म्हणजे काय तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जे बेसिकली कम्प्युटरच्या संदर्भाने जे हार्डवेअर असतील, सॉफ्टवेअर असेल, त्यानंतर एखाद्या ॲपच्या संदर्भाने प्रश्न विचारले गेलेले असेल किंवा योजना ITच्या संदर्भाने जे काही एखादी योजना आपल्याला केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने सुरू केलेली असेल, सो करंटच्या अप्रोचने देखील एखादा प्रश्न विचारला जातो. सो ते देखील आपल्या लक्षात घ्यायचं आहे. सो असे 8 प्रश्न आपल्याला रिमोट सेन्सिंग आणि ITच्या संदर्भाने विचारला जातो. सो 12 आणि 8, सो सायन्स अँड टेकमध्ये आपल्याला जवळपास 20 प्रश्न आपल्याला विचारला जातो आहे. सो त्यामुळे हे देखील आपल्यासाठी अत्यंत स्कोरिंग किंवा महत्त्वाचं असणार आहे आपला मेरिट डिसाईड करण्यासाठी. आणि इकॉनॉमिक्सचे 10 प्रश्न, सो असे 100 प्रश्नाचं सेग्रिगेशन या ठिकाणी दिलेलं आहे. सो सब्जेक्ट वाईज हे या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, लवकरच आपण सिलेबस देखील डिकोड करूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंबाईंड मुख्य परीक्षेचा सिलेबस डिकोड करूयात. आता या ठिकाणी मागच्या वर्षी जे काही मुख्य परीक्षा कंबाईंड गट बसाठी मी दिलेलं होतं, सो त्यामध्ये सुरुवातीला जवळपास 280चा जवळपास जो काही स्कोर होता, मात्र काही 11 प्रश्न कॅन्सल झालेले होते आणि त्याच्यानंतर लँग्वेजचे 2 एक प्रश्न चेंज झालेले होते. ओके, सो त्याचा सर्वाधिक फटका मला बसलेलं होतं. ओके, सो 280वरून 263.50 इतका स्कोर राहिलेलं होतं. सो एकंदरीत काही चुका देखील झालेल्या होत्या. एक्झाम हॉलमध्ये माइंडसेट कशा पद्धतीने असायला पाहिजे, त्यावेळेस कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे, सो त्याविषयी आपण या ठिकाणी बघूयात. आता कंबाईंड गट ब मध्ये किंवा राज्यसेवा मेन्समध्ये ज्या काही चुका झालेल्या असतील, सो एकंदरीतच पहिली चूक काय झालेली होती तर राज्यसेवा मुख्य परीक्षा झाल्यामुळे कंबाईंड मेन्सच्या वेळेस मी
कंबाईन मेन्सला जास्तच अंडर एस्टिमेट केलेलं होतं. ओके, सो अंडर एस्टिमेट केलेलं होतं, त्याकडे थोडं दुर्लक्ष केलेलं होतं. ओके, कारण आय थिंक जूनमध्ये कंबाईन गट ब मुख्य परीक्षा होती आणि मेमध्ये ओके 26 ते 27, 27, 28ला राज्यसेवा मुख्य परीक्षा झालेली होती आणि ती परीक्षा दिल्याच्या नंतर मला वाटत होतं की कंबाईन आपण व्यवस्थित देऊयात. ओके, सो कंबाईनसाठी जर आपण विचारात घेतलं तर जास्त टेस्ट सिरीज म्हणजेच कंबाईन पेपर जे आहेत टेस्ट सिरीज खूप कमी सोडवलेले होते. दोन्ही परीक्षा जे आहेत कंबाईन असो किंवा राज्यसेवा जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, सो दोन्हींचं जे काही रिक्वायरमेंट आहे, सो दोन्ही परीक्षांचे रिक्वायरमेंट वेगवेगळं आहे. टाईम मॅनेजमेंटचा एकंदरीतच कंबाईन पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईनची मुख्य परीक्षा असेल, सो त्या ठिकाणी टाईम मॅनेजमेंट आणि एक्झाम हॉलमधील माइंडसेट हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर तुमच्या परफॉर्मन्सवर इम्पॅक्ट करत असतो. सो त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. ओके, सो टेस्ट सिरीज या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व करायचं आहे. दोन्ही पेपरचे व्यवस्थित नियोजन केलेलं नव्हतं. ओके, आता कुठल्या सब्जेक्टला किती स्कोर येऊ शकतो यानुसार व्यवस्थित जर तुम्ही नियोजन करत असाल आणि त्यानुसार तुमचं जर अभ्यासाची दिशा असेल तर तुम्ही योग्य तो स्कोर प्रत्येक सब्जेक्टमध्ये काढू शकता. म्हणजे पेपर 1मध्ये लँग्वेजमध्ये तुम्हाला मिनिमम ओके, सो कमीत कमी मिनिमम लँग्वेजमध्ये तुमचं टार्गेट 80+. ओके, सो 80चा टार्गेट किंवा 80 क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे लँग्वेजमध्ये, लँग्वेजच्या बाबतीत. आणि 70 to 80 क्वेश्चन तुम्हाला GSमध्ये बरोबर आणता येईल या दृष्टिकोनातून तुम्ही प्रिपरेशन किंवा तुमचा जो काही मिनिमम या ठिकाणी म्हणतो आहे, सो एक निश्चित टार्गेट ठेवून तुम्ही आपल्या अभ्यासाची दिशा आखायला पाहिजे. ओके, त्यानंतर आणखी काही चूक झालेली होती तर GSचा पेपर जो आहे तो त्याला देखील मी जास्त अंडर एस्टिमेट केलेलं होतं. मेन्सची सर्वात महत्त्वाची म्हणजे मेन्सची जी काही तयारी आहे, राज्यसेवा मेन्स, मला वाटत नव्हतं की जो काही स्कोर आहे तो एकंदरीतच राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे, सो त्यावेळेस स्कोर किती होतं, 120च्या जवळपास होतं. सो मला वाटत नव्हतं की त्यावर कट ऑफ येऊ शकतं, मात्र कट ऑफ 117.50 लागलेलं होतं आणि मी मेन्ससाठी क्वालिफाय झालेलं होतं. सो एकंदरीतच मेन्सची तयारी खूप उशिरा सुरू केलेलं होतं. सो त्याचा देखील इम्पॅक्ट मला मेन्समध्ये खूप कमी स्कोर आलेला होता, राज्यसेवा मेन्स असेल किंवा राज्यसेवा मुख्य असेल किंवा त्यानंतर कंबाईन मुख्य परीक्षा. ओके, सो यावेळेस तुम्हाला हे टाळायचं आहे. आतापासूनच मुख्य परीक्षेचा जे काही सिलेबस दिलेला आहे ते तुम्हाला सुरुवात करायची आहे. ओके, आणि मेन्सच्या पेपरला जाताना कॉन्फिडंट राहू नये कधीही. ओके, सो ओव्हर कॉन्फिडंट एक वेळचं चालेल, मात्र अंडर कॉन्फिडंट असता कामा नये. सो याच्यावर देखील तुम्हाला विचार करायचा आहे. ओके, सो या ठिकाणी जे काही चुका दिलेल्या आहेत ते तुम्हाला टाळायचं आहेत. आता लँग्वेज. ओके, सो लँग्वेज द गेम चेंजर. जी काही भाषेचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये इंग्लिश 50 प्रश्न आणि मराठीचे 50 प्रश्न. ओके, सो याच्यामध्ये इंग्लिशमध्ये एकंदरीत इंग्लिश मराठीचे जर आपण होकॅबचा विचार केला आणि कोर ग्रामर जे आहे, सो याचा विचार केला तर होकॅबवर जवळपास 50 प्रश्नांपैकी 14 ते 18 प्रश्न आपल्याला. ओके, सो 14 ते 15 प्रश्न आपण घेऊयात. ओके, त्यानंतर इतर जे काही प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये 25 ते 30 प्रश्न. ओके, सो 10 ते 15 प्रश्न आपल्याला होकॅबवर येतात आणि 30 ते 35 प्रश्न जे आहेत ते आपल्याला एकंदरीतच कोर ग्रामरवर विचारले जातात. ओके, आता ते प्रत्येक पेपरमध्ये वेगवेगळे एकंदरीत व्हेरिएशन आपल्याला दिसून येतात. कधी होकॅबवर जास्त प्रश्न विचारला गेलेला आहे, 15 ते 18, त्याच्यानंतर 20पर्यंत देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर कधी ग्रामरचं जे काही वेटेज आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारल्याचे दिसून येतात. सो हे प्रत्येक पेपरनुसार व्हॅरी करते, सो त्याचा जास्त विचार करायचा नाही. मात्र होकॅबवर देखील आपल्याला कमांड मिळवायचा आहे. सो त्याचप्रमाणे आपल्याला लँग्वेजच्या संदर्भात मराठी जे काही आपल्याला शब्दसंग्रह आहे किंवा शब्दसाठा आहे, सो तो व्यवस्थित करायचा आहे, ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द. ओके, सो त्यानंतर जे काही वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, सो त्या देखील आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. सो लँग्वेज हा तुमच्या पेपरचा एक गेम चेंजर असू शकतो. सो याचा व्यवस्थित तुम्हाला याला प्रॉपर वेळ द्यायचा आहे. सो मोस्ट फ्रूटफुल असा सब्जेक्ट किंवा असा पेपर आपण म्हणू शकतो. सो याला मिनिमम कमीत कमी 80 प्रश्न आपल्याला बरोबर आणता यायला पाहिजे. ओके, सो मिनिमम 80 प्रश्न आपल्या बरोबर असायला हवं. सो हा टार्गेट आपल्याला ठेवायचा आहे. ओके,
सो दोन्ही मिळून एकंदरीतच जर तुम्ही 300 प्लस ओके, सो 300 प्लस किंवा 310 प्लस जर टार्गेट ठेवलं कंबाईन मेन्समध्ये, तर तुम्हाला जी काही पोस्ट हवी आहे सो ते तुम्ही मिळवू शकता. सो या पद्धतीने तुम्ही तुमचा मेन्सचं जे काही सिलेबस आहे ते एकंदरीतच आखायला पाहिजे. आता आपल्याकडे जो काही पर्टिक्युलर दिवस जो आपल्याला मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये 116 दिवस आणि 137 दिवस कंबाईन गट ब आणि गट क साठी. सो यामध्ये 116 दिवसापैकी किंवा समजा 110 दिवस आपण घेतलं, तर यापैकी सुरुवातीचे 2 महिने ओके, सो सुरुवातीचे 2 महिने जे आहेत 60 दिवस तुम्हाला सब्जेक्ट जे आहे पेपर 1 पेपर 2 व्यवस्थित, पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही सब्जेक्टला व्यवस्थित त्याचा सिलेबस वाईज तुम्हाला अध्ययन करायचं आहे, नोट्स देखील काढायचं आहे ओके. सो 60 दिवसामध्ये त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरे जे काही 55 दिवस शिल्लक आहे, सो 55 दिवसापैकी 30 दिवस तुम्हाला शिल्लक ठेवायचं आहे. कशासाठी? तर तुमची टेस्ट सिरीज आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही प्रॅक्टिस सेट्स आहेत, रिव्हिजनसाठी तुम्हाला शेवटचे 30 दिवस शिल्लक ठेवायचं आहे ओके. आता त्यानंतर 15 दिवस तुमच्याकडे या 25 दिवस राहतील नाही का. सो 25 दिवसामध्ये परत तुम्हाला हा जो काही सिलेबस तुम्हाला मेन्सचा सिलेबस दिलेला आहे, सो तुमचं व्यवस्थित 2-3 रीडिंग यावेळेस असायला पाहिजे. आणि या ठिकाणी 25 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे शॉर्ट नोट्स तयार करायचं आहे, जेणेकरून एक्झाम हॉलमध्ये ते तुम्हाला रिवाईज करता येईल ओके. आणि तुमच्या सब्जेक्टचे या ठिकाणी रिव्हिजन देखील होणार आहे. आणि शेवटच्या 30 दिवसामध्ये डेली ओके, प्रत्येक दिवशी तुम्हाला 2 टेस्ट सॉल्व करायचं आहे. आयोगाच्या जे काही क्वेश्चन पेपरच्या धर्तीवर वेगवेगळे जे काही वेगवेगळे अकॅडमी आहेत, सो वेगवेगळे क्लासेसचे तुम्हाला टेस्ट सॉल्व करायचं आहे. सो जेणेकरून तुम्हाला तुमचं स्कोर व्यवस्थित 300 प्लस दोन्ही मिळून 300 प्लस जे काही स्कोर आहे ते पार करता येईल ओके. सो याचा विचार करूनच तुम्हाला तुमचं नियोजन आखायचं आहे ओके. सो इट्स ऑल अबाउट फ्रॉम माय साईड. सो या व्यतिरिक्त तुमचा वैयक्तिक जो प्लॅनिंग आहे सो ते देखील तुम्ही करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत जो काही सिलेबस आपल्याला दिलेला आहे, सो त्यानुसार कसे प्रश्न विचारले गेलेले आहे, त्या टॉपिक अंतर्गत किंवा त्या सिलेबसच्या पॉईंट अंतर्गत कोणत्या विषयामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे त्याविषयी आपण बोलूयात ओके. सो या ठिकाणी थांबूयात, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद, ऑल द बेस्ट.